बॉल डिलिव्हर होईल, टाइमर ऑन होईल. 3, 2, 1 लेट्स प्ले. टाइमर ऑन, गेम ऑन. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. बॉलिंग मार्क वरती भावेश पाटील सज्ज होतोय. पॉप्स नवीन मात्रे करता पहिला बॉल, पहिला वार. पंचांकडून इशारा आलाय नो बॉल. नो वरती केलाय वार, येतोय चौकार. नो प्लस 4. वाटला डान्स करावा तर आपल्या अनोख्या अंदाजामध्ये फ्रेडचा इशारा केलाय, टाइमर ऑन केलाय आणि आमचे स्कोरर देखील ही माहिती देत आहेत. 8:21 पहिला बॉल डिलिव्हर झालाय त्यांच्या मोबाईल मध्ये. फ्रेडचा बॉल आहे, ब्लाइंड स्ट्रोक. 1 रन येईल लेग बाईटच्या माध्यमातून. 1 या धावसंख्येने धावफलक पुढे येईल. 6च्या घरामध्ये विजय कांबळे देखील या ठिकाणी जॉईन झालेत. वेलकम. सुप्रीमस इंटर सुपर यंदा चांगली स्कोरिंग त्यांनी केली आणि संजय म्हात्रे नेहमीच दादांचं प्रेम भरपूर त्यांच्यावरती दिसलंय. त्यांच्यामुळेच आज विजय कांबळे ॲज अ स्कोरर म्हणून आपण पाहतोय आणि आज त्यांचं देखील हार्दिक स्वागत. लेखा चोका आमच्यापर्यंत पाठवून दिलाय सीझन 1, 2, 3 आणि ती माहिती थोड्या वेळात आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. 1 बॉल 6 रन आहेत आणि त्या आडव्या बॅटने धूम धडाका देत दणादण येतोय हाय अँड हँडसम बरोबर सीमारेषी पार. JPL सिक्सर. आत मध्ये धुमाकूळ घालतायत. सध्या तरी जो षटकार राहिला शैलेश साने गुरुजी संघाचा खेळाडू आणि त्याला प्रमोशन दिलंय या टीम मध्ये. छत्रपती वॉरियर्स वार करतोय. पुन्हा एकदा अक्रॉस लाईन खेळायचं होतं. आता लेंथ बदलली, लाईन बदलली आणि गतीमध्ये परिवर्तन देखील केलंय. खालीच बॉल राहिला, डॉट बॉल येतोय. भावेश पाटील JPL मध्ये स्टंप मोडण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावर आहे ॲज अ बॉलर म्हणून त्याच्याकडून अपेक्षा आहे विकेट आणि डॉट बॉलची. परंतु 3 बॉल 12 रन झालेत. बॅकफुटला जाऊन स्लॅश केलंय, फक्त दिशा दिली. जितेंद्र पाटील तिथे होते कव्हर आणि तिथे मात्र 1 रन. कव्हरला खेळलेला बॉल. 4 बॉल 13 धावा. जुचंद्र प्रीमियर लीगचा थरार. क्रेज वाढलाय. टॉप 6 मध्ये कोण येणार ही चर्चा होणार. काय फटका खेळलाय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन जागा बनवून कव्हर पॉइंटला स्क्वेअर कटचा फटका. डीप मध्ये चेंडू गेलाय. बॅटर थोडासा स्किट होतोय म्हणून इथे 1च रन येईल. दोन धावा येत आहेत. असं नवीन मात्रे बॅटिंगला आहेत परंतु स्टॅन्स पाहिला तर कल्पेश मात्रे यांचं आठवण करून देते. पुन्हा एकदा लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आणि त्या ठिकाणी फिल्डर नाहीये. अमायरा 11 स्टँडच्या स्वागत करता येतोय नवीन मात्रेच्या बॅट मधून. धूम धडाका दर्जेदार धमाकेदार षटकार. JPL सिक्सर. JPL सिक्सर 21 पहिल्या पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग. छत्रपती वॉरियर्स नावाप्रमाणे काम करतोय. एक वेगळी स्ट्रॅटेजी आखले त्यांच्या कॅप्टनने आणि आतापर्यंत पाहिलं ना एक वेगळी जोडी. नवीन मात्रे अनेक वेळा आपण बघतोय की ओपनिंगला सहजच त्या खेळाडूला पाठवलं जात नाही परंतु इथे प्रमोशन दिलंय. शैलेश नावाचा खेळाडू देखील आक्रमण करतोय आणि ज्यावेळी दोघांचा तालमेल जोडून येते ना 21 धावा. भावेश पाटील पॉप्स या गोलंदाजावर आक्रमण केलंय. शिवतेज संघ जर पाहिलं ना तर JPL सीझन 3 मध्ये तृतीय पारितोषिक या संघाच्या नावावर होतं. रोख रक्कम 15,000 रुपये. ती माहिती आमच्यापर्यंत आल्या आणि शिवतेज टॉप 3 मध्ये पोहोचला होता मागील वर्षी.
बॉलिंग मार्क वरती आलाय अजय. सर अजय त्याला म्हटलं जाते पतू पॅकर या संघामध्ये तो खेळत असतो आणि अनेक हॅट्रिक त्याच्या नावावर आहेत. एक बेस्ट बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते. जुचंद्र विलेज कडून गोलंदाजी होत असताना अजय बॉलिंग मार्क वरती. बॅकफुटला पुन्हा एकदा स्लॅश केले. पॉइंटला फिल्डर आहे. एक रन कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट देखील अप्रतिम पाहायला मिळते. नवीन मात्रे आज वेगळ्या फॉर्म मध्ये दिसतोय. वेगळी एनर्जी घेऊन आलाय. एक नाईटच्या स्पर्धेमध्ये दुखापत झाली होती आणि तिथून काही महिने क्रिकेट पासून दुरावला होता, परंतु त्यानंतर केलेला कमबॅक संकेत 11 चंद्रपाडामध्ये सातत्याने खेळत असतो आणि आज JPL मध्ये आपली छाप सोडताना नवीन मात्रे सारखा बॅटर. हो यावेळी स्वतःला ब्लॉक करून घेतलं. शंका मनामध्ये असली तर तुमच्याकडे DRS आहे आणि DRS चा वापर लगेच केलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने. बंड्या सर असतील वॉर्डरूम मध्ये. मागील मॅचची चर्चा करतोय. काय मॅच झाला अटीतटीचा मॅच. मंकड विकेट गेला असं वाटलं की मॅच गेला, परंतु अगोदर आम्ही सांगितलं होतं की कल्पेश भोईर हा असा सितारा आहे ना ज्याने अनेक टुर्नामेंट दत्ताळी संघाला जिंकून दिलेत. अशा फेअर डिलिव्हरी बॅटर फेअर डिलिव्हरी आणि बॅटिंग करणाऱ्या टीमला नो मोर रिव्ह्यू. रिव्ह्यू तुमचा समाप्त झाला. इथून फक्त आणि फक्त चांगली बॅटिंग करावी लागेल. 22 धावा 2 बॉल. उलट दिशेने अगोदर नवीन मात्र चांगली बॅटिंग करत होता. आता मात्र कुठेतरी भरकटतोय. काहीतरी वेगळं मनामध्ये चालू आहे. उलट दिशेने खेळायचं होतं. गॅप आहे तिथे. कनेक्शन झालं असतं तर नक्कीच धावा येऊ शकल्या असत्या. डॉट बॉल येतोय. 22 धावा 3 बॉल. JPL मध्ये प्रत्येक जण आपलं 100% योगदान देत आहेत. टॉप 6 मध्ये येणार कोण? पुन्हा एकदा लेंथ वरती फोकस केलं. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय आउटसाइड ऑफ स्टंप. व्हाईटच्या स्वरूपात धावपळक 23 धावा 3 बॉल. जुचंद्र प्रीमियर लीग आणि जे संघ पराभव झाल्यात ते संघ मात्र कधीही क्वालिफाय होऊ शकतात, कारण की लीग सिस्टम आहे. जर पॉइंट इक्वल झाले तर तुम्हाला नेट रन रेटचा विचार करून टॉप 3 A पूल, टॉप 3 B पूल असे टॉप 6 चे संघ तुम्हाला पाहायला मिळतील. मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा कव्हर पॉइंटला गेलाय. फिल्डर आहे. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. हाना करता करता 2 धावा सध्या कंप्लीट. 2 या धावसंख्येने धावपळक काम 25 धावा आतापर्यंत 4 बॉल. यानंतरचा मॅच देखील महत्वाचा आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहतील. थोड्याच वेळात ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवले जाईल. आर्केड टायगर आणि आग्री बॉयज या दोन टीमच्या दरम्यान पुढचा मॅच. दोघांचे स्टँड देखील बाजूला आहे आणि मजा भरपूर येईल. व्हाईट बॉलचा सिग्नल येईल. एक्स्ट्रा धावने धावपळक 26 धावा. अजय सरसार थोडासा भरकटलाय. गोलंदाजी अप्रतिम करतोय. 4 बॉल मध्ये 5 धावा देतोय. त्यामध्ये पाहिलं ना तर वाईट वर वाईट जास्त मारा केलाय. 2 वाईड आहेत. संत गतीने टाकलेला बॉल कडे खेळायचा होता. अनेक वेळा अनेक कॉमेंटेटर म्हणत असतात मोबाईल मध्ये नेटवर्क, क्रिकेट मध्ये फुटवर्क असणं गरजेचं आहे आणि फुटवर्क तो आहे ना तो योग्य नव्हता. बॅटर नवीन मात्रेचा शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरचा. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. थोडासा बचावला गेला. व्हाईट बॉलचा सिग्नल. नवीनला थोडा कॉन्फिडन्स मिळेल. हा व्हाईट बॉल आणि एक्स्ट्रा धावेने धावपळक पुढे येते. 27च्या घरामध्ये DRS घेतला जातोय. पुन्हा एकदा पंचांना यावं लागेल. आता बॉलिंग करणाऱ्या टीमने थर्ड अंपायरला घेतले, परंतु टीव्ही अंपायर ज्यावेळी घ्याल ना तर त्वरित इशारा करत जा. भरपूर चर्चा करून जरा तो टाइमपास केल्यानंतर जर तुम्ही DRS घेतला, टाइम लिमिट संपली तर DRS तुम्हाला मिळणार नाही. या सर्व संघांना सूचना असतील. आणखी 15 सेकंदचा टाइम असतो आणि त्या 15 सेकंदच्या आतमध्ये तुम्हाला DRS घ्यायचा असतं. एस विरल नायर सर.
आयुष म्हात्रे आपल्या पालघर आणि वसई विरारचा खेळाडू, नालासोपाऱ्याचा आणि सीएसके संघामधून खेळत असताना त्याच्या बॅटमधून देखील 15 बॉल मध्ये 32 धावा. काय बॅटिंग केलंय आपल्या नालासोपारा परिसरातील एक खेळाडू आणि प्राऊड फील आहे. आगरी समाजाचा खेळाडू आहे आणि त्याचा इंटरव्ह्यू देखील संदीप गवंड सरांनी घेतला होता. भंडारी प्रीमियर लीग मध्ये ते देखील होते. म्हणून संदीप गवंड सरांनी देखील त्याचे चर्चा केले. अनेक इंटरव्ह्यू त्यांनी केलेले आहेत. रिव्ह्यू अजून सस्पेन्स आहे म्हणून ही चर्चा करतोय. ती व्हिडिओ देखील त्यांच्याकडे आहे. जर कोणाला हवी असेल तर संदीप गवंड सरांशी संपर्क साधा. आयुष म्हात्रेचा इंटरव्ह्यू त्यांच्याकडे आहे. बघूया. दगदग 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 वाढले. पंच वारंवार पाहत आहेत, निरीक्षण करतायत. टेक्नॉलॉजी आहे म्हणून TCP आणि JTC या 2 YouTube वाहिनीवरती ही स्पर्धा कव्हर केली जाते. फिल्डिंग करणाऱ्या टीम कडे आता कोणताही रिव्ह्यू नसेल. वाईट बॉल. दोन्ही टीम लक्ष द्या. दोघांनाही रिव्ह्यू ने अंपायर म्हणजेच दोन्ही टीमने रिव्ह्यू लॉस्ट केले या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये, खास करून पहिल्या इनिंग मध्ये. 27 धावा 5 बॉल. पुन्हा एकदा पॉइंटला खेळलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. स्क्वेअर कटचा फटका. चांगली फिल्डिंग होते. फेकी येईल. 2 धावा कंप्लीट. 2च धावसंख्येवरती समाधान. 2 धावसंख्येने ओव्हर झाल्या. 2 रन्स आहेत. 29 धावा. चांगली बॅटिंग होते. कल्पेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आला नाही परंतु त्याची कमी देखील जाणवली नाही सध्या तरी. 29 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. घेऊया एक डीजे ब्रेक. मार्च ते 31 मार्च म्हणजे अकाउंटिंग इयर आपण म्हणतो 2024 मध्ये. आणि अंतिम विजेता संघ होता विहाना सुपर किंग, रोहनजी पाटील यांचा संघ. अंतिम उपविजेता संघ रॉयल डेव्हिल्स, हर्षद पाटील यांचा संघ होता. आणि तृतीय पारितोषिक शिवतेज नचिकेत घरत यांचा संघ आपण पाहिला होता. त्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाजी बेस्ट बॅटर ठरला होता दीपेश पाटील, जो जय श्रीराम या संघामधून खेळत होता. 4 सामन्यांमध्ये त्यांनी 48 चेंडूमध्ये 95 धावा मागील वर्षी केले होते आणि एकूण 12 चौकार आणि 2 षटकार दीपेश पाटीलच्या नावावर होते. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज हितेंद्र भोईर जय श्रीराम संघाचाच हा खेळाडू होता. 4 सामन्यांमध्ये 7 षटके टाकून 20 चेंडू निर्धाव 59 धावा देत 9 गडी बाद हितेंद्र भोईरने केले होते. आणि बेस्ट फिल्डर अंकित छत्रपती वॉरियर्स जो संघ खेळतोय त्या संघामध्ये अंकित नावाचा खेळाडू होता. त्याने 6 झेल टिपले होते. सर्वाधिक चौकार दीपेश पाटीलच्या नावावर होत्या. सर्वाधिक षटकार कुणाल मडकेच्या नावावर होते. इमर्जिंग प्लेयर पार्थ सिंग ठरला होता शिवतेज संघाकडून खेळत असताना. 130 धावा त्याने केल्या होत्या. आणि प्लेयर ऑफ द JPL मिस्टर JPL ठरला होता हितेंद्र भोईर, त्याच्या नावावर बाईक राहिली होती. आणि फायनल मॅचचा हिरो ठरला होता नितेश भोईर विहाना सुपर किंगचा. ही चांगली अपडेट माहिती विजय कांबळे आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. थोडासा मिस टायमिंग होता हा फटका आणि तेच पाहिले गेले. विकेट तर गेला आणि स्वागत होते मंगेशजी चव्हाण साहेबांचं. परेरा नगरचे शाखा प्रमुख, समाजसेवक आणि समाधान निकम त्यांच्या समावेत आहेत. वेलकम समाधानजी निकम, आपलं देखील हार्दिक स्वागत करूया मंगेशजी चव्हाण साहेबांचं आणि त्यांचा संपूर्ण परिवार इथे येत आहेत. त्या सर्व पाहुण्यांचं करूया हार्दिक स्वागत. विकेट डाऊन. मंगेशजी चव्हाण साहेब त्यांच्या खांद्यावरती आहे शहर प्रमुख, हा मोठा पदभार ते सांभाळतायत.
JPL मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यांचा कटआउट देखील तुम्ही बघू शकता. बरोबर बंटी सिक्सर 2727च्या अगदी बाजूला पतू पॅकर आणि बंटी सिक्सरच्या मधोमध मंगेशजी चव्हाण साहेबांचा बॅनर आपण पाहू शकता. आणि नेहमीच काही ना काही देण्याचा त्यांचा इरादा असतो. नेहमीच सर्वांना मोटिवेट करत असतात, सपोर्ट करत असतात. असे दिलदार व्यक्तिमत्व समाजसेवक मंगेशजी चव्हाण साहेब आणि समाधान निकम आपलं हार्दिक स्वागत आहे. 29 धावा 2.1 चेंडू ड्राईव्ह केलाय. पहिलाच बॉल बॅटची एज लागले का प्रश्न विचारला. 1 रन कंप्लीट आणि 1 रन हलकासा स्पर्श झाला होता बॅटचा. एका धावेने धावफलक पुढे आलाय 30च्या घरामध्ये. कधी कधी आपण पाहतोय यंगस्टर चांगला खेळ करतात आणि ज्याच्यावरती भरोसा असतो तो मन सेट केलेला असतो. कधी कधी बिग अपसेट देखील होतो, कधी कधी धूम धडाका देखील होतो. कल्पेश म्हात्रे करता आता मन सेट आहे, परंतु नवीन म्हात्रे देखील सेट आहे या मॅच मध्ये. परंतु बॅटची एज आउटसाइड एज कॉड बिहाइंड. सिंग इज किंग. पार्थ सिंगने घेतलाय विकेट. मैदानाच्या आतमध्ये आलाय ऋतिक म्हात्रे, ज्याला वाकीपाड्यामध्ये कधी हिटमायर म्हटलं जाते. एक सिक्सर किंग आहे. बघूया जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये त्याचा बोलबाला कसा राहील. पार्टनरशिप फुटले. ओपनिंगची जोडी या एका ओव्हर मध्येच फुटले गेले. पार्थ सिंग. सिंग इज किंग. मागील वर्षी अप्रतिम खेळ राहिला होता. इमर्जिंग प्लेयर ऑफ द JPL राहिला होता. आडव्या बॅटने खेळलाय. मिड विकेटला चेंडूचा येईल. मिड विकेटचा फिल्डर येईल. चांगली फिल्डिंग करतोय. फेकी देखील ऍक्युरेट होते. अप्रतिम फिल्डिंग. बॅकिंग मात्र अमित म्हात्रे. खऱ्या अर्थाने अमित म्हात्रेची चुकी आहे. फेकी चांगली होती. तुम्हाला देखील संतुलन राहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये फोकस करावा लागेल. 1 रनने धाव फलक पुढे येईल. टीमची धाव संख्या 31. आतापर्यंत 90 चौकार आणि 68 षटकार लागले जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये. विशाल भोईर आणि अक्षय पाटील या माहिती आमच्यापर्यंत देत आहेत. पुढचा बॉल आणि योग्य वेळेनुसार टाइमर ऑन आहे, त्या वेळेनुसारच मॅच ऑन आहे. अपील केले. हाईटचा मसला आहे, मला वाटते हाईटचा मसला आहे आणि विकेट मिसिंग बॉल होता. त्यामुळेच लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव. धावफलक 1 ने पुढे आलाय. टीमची धाव संख्या आहे 32. 5 बॉल 32 धावा 2 विकेट. मोठा फटका खेळायचा. चेंडू हवेत राहिलाय. अजय येतोय. अजय सरसार. यावेळी मात्र बॉडी लँग्वेज अगोदरच स्पष्ट दिसला होता की कॅच ड्रॉप होणार आणि तेच आपण पाहिलंय. 2 रन येत आहेत. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हर मध्ये आल्या 34 धावा 2 विकेट. यानंतर होणारा मॅच आरके टायगर आणि त्यांच्याच बाजूचा जो स्टँड आहे आगरी बॉईज. सर्वाधिक मला वाटते त्यांचेच समर्थक आहेत आगरी बॉईजचे आपण पाहिले होते, पण तो आर्केड टायगर देखील आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये येतील. एक सुंदर संगीत ऐकूया येऊया मॅचच्या दिशेने.
अप्रतिम फटका. चेंडू तितका एक खराब नव्हता, तितका फटका सजवला होता, समोर ठेवला होता, स्लॉट मध्ये आला आणि स्लॉट मध्ये आलेल्या चेंडूला बरोबर डिपॉझिट केलंय आउट ऑफ द पार्क. 6 धाव संख्येने धावफलक वेगाने पुढे येत आहेत. अक्षय पाटील आमच्यापर्यंत माहिती देतील. धावा झाल्या 40. 5 बॉल शिल्लक. छत्रपती वॉरियर्स हा संघ आपण बघतोय. अमित म्हात्रेने काहीतरी कानमंत्र दिले रोहित निकमला. स्लॉग ओव्हर मध्ये रोहित निकम कमबॅक करेल की कल्पेश म्हात्रे? ब्रँड इज ब्रँड बॅटिंग करेल. हेलिकॉप्टर आउटसाइड एज. मात्र इथे स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा इरादा केलाय. समोर ऋतिक आहे आणि ऋतिकला आपण पाहिलं होतं कालच्या रात्रीमध्ये अगोदर रनआउट देखील कल्पेश म्हात्रेला विकेट सॅक्रिफाईस करण्यास भाग पाडलं होतं ऋतिकने, म्हणून आज रनआउट नको आहे छत्रपती वॉरियर्सला. एक षटकार नशी 4 बॉल 7 वरती खेळतोय कल्पेश म्हात्रे. 40 धावा 2 बॉल. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर. आता त्याच दिशेने तीच दशा. विशू पाटील होता चेंडूच्या मागे, शॉट थर्डमॅनला आणि इथे एकच रन सध्या कंप्लीट. एक या धावसंख्येने धावफलक 41 धावा 3 बॉल. आरके टायगर संघाचा कॅप्टन. वारंवार दोन्ही टीमला आम्ही सूचना देतोय आणि आगरी बॉयज टीमचा कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये बंधनकारक राहील. त्या शेवटच्या बॉलच्या आधी आपण टॉस बॉक्स मध्ये येणं बंधनकारक आहे, आयोजकांनी माहिती दिली. 41 धावा 2 विकेट 3.3 चेंडू आणि आज आयोजकांची इच्छा आहे की 12 ते 1 लास्ट. हो, बॉल अप्रतिम आहे आणि इथे हा बॉल डॉट जातोय. ऋतिक म्हात्रे आतापर्यंत त्याच्या बॅट मधून धावा येत नाहीयेत. 41 धावा 4 बॉल 2 बॉल शिल्लक. जुचंद्र प्रीमियर लीग, जुचंद्र गावाची ही मानाची स्पर्धा आहे, अभिमानाची स्पर्धा. ऋतिक म्हात्रे उंच खेळलेत या चेंडूला आणि फिल्डर अंदाज घेत आला होता, परंतु अंदाज चुकलाय. अंदाज आपला असतो आणि अंदाज बॅटिंग करणाऱ्या टीमचा देखील चुकलाय. एक एक रनला महत्व आहे. सध्या कल्पेश म्हात्रेने स्ट्राईक स्वतःकडे ठेवले. 42 धावा 5 बॉल. शेवटचा बॉल या इनिंगचा. फर्स्ट इनिंग आपण बघतोय. मंगेजी चव्हाण साहेबांकडून या स्पर्धेकरता आर्थिक सहकार्य देण्यात आलेला आहे, म्हणून खूप खूप धन्यवाद. पुढील मॅचचा टॉस त्यांच्या हस्ते होईल आणि त्यानंतर शेवटचा बॉल. 42 धावा 2 विकेट. शेवटच्या बॉल वरती केलाय प्रहार. चेंडू जातोय सीमा रेषी पार. शेवटच्या बॉल वरती येतोय षटकार, म्हणूनच या करताच स्ट्राईक स्वतःकडे ठेवले कल्पेश म्हात्रेने. आत्मविश्वास असावा तर असा. सिक्सर. 6 या धावसंख्येने धावफलक पुढे आलेत. 48 आणि 49 या धावसंख्येचं आव्हान. मला वाटते कल्पेश म्हात्रे, युवांश म्हात्रे बघा आपल्या वडिलांवरती किती प्रेम आहे आणि त्यांची बॅट घेऊन तो आलाय. कॅमेरामॅन हे चित्र कैद करेल नक्कीच. कल्पेश म्हात्रे, छोटा कल्पेश म्हात्रे आपण बघू शकता. विहान आणि त्याने लगेच बॅट घेतले, बॅटला चुंबन देखील केले. येणाऱ्या फ्युचर मध्ये विहान म्हात्रे देखील एक वेगळा कारनामा करेल टेनिस क्रिकेट मध्ये. तुषार सोनवणे जॉईंट असतील त्या ठिकाणी. चला मंगेशजी चव्हाण यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. पुढचा मॅचच्या एका बाजूला आरके टायगर्स आणि त्यांच्या विपक्षात आगरी बॉईज. मंगेशजी चव्हाण यांच्या शुभ हस्ते टॉस झालाय आणि छापासा कॉल. टॉस जिंकलाय टीम आरके टायगर्सच्या संघाने.
टीमला आपण शुभेच्छा देऊन मुख्य व्यासपीठावरती जाऊन विराज आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स अमित, टॉस जिंकला, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. कसं वाटलं एकंदरीत JPL मध्ये खेळत असताना तुम्हाला जर पाहिले गेलं तर टीम मध्ये घेण्याचा जो पाहिजे तर प्रयत्न होता आर्के टायगरचा, आणि जर पाहिजे तर पॉईंटच्या बोलीवरती तुम्हाला घेतलं गेलं आणि टीमचे कॅप्टन म्हणून आज तुम्ही टीम रोल अदा करताय. खूपच चांगलं वाटतंय. काय म्हणजे आयोजनाविषयी? आयोजन दरवेळी चांगलंच असतंय. एक चांगली लढत पाहायला मिळेल. हो नक्कीच. थँक्यू. होते आर्के टायगर्स टीमचे कॅप्टन दिवेश. टॉस जिंकला असता निर्णय कसा? फलंदाजीच घेतली असते आम्ही. बॅटिंगच आलेली आहे. कालच्या दिवसात जर पाहिलं तर तुम्ही एक आयकॉन आहात आणि चांगला खेळ तुमच्या माध्यमात राहतोय. तुमच्या सोबतीला मितेश देखील चांगला खेळतोय, सूरज देखील चांगला खेळतोय. संपूर्ण टीमची बॉन्डिंग कशा रीतीने आपल्याला पाहायला मिळेल? आमचे सर्व प्लेयरच चांगले आहेत. आता आम्हाला एक मॅच जिंकून क्वालिफाय व्हायचं पहिला ही. आजच्या दिवसात आजच्या रात्रीमध्ये एखादा बदल टीम 11 मध्ये पाहायला मिळेल का? हो, आता बघू आता कॉम्बिनेशन आमचं कसं आहे ते. थँक्यू दिवेश. होते आगरी बॉईज टीमचे कॅप्टन. टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच आर्के टायगर्स या संघाने क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केले ते म्हणजेच आगरी बॉईज या संघाला. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊयात. अक्षय साडम त्या ठिकाणी सज्ज असतील. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. Thank you so much. गणपती बाप्पाला वंदन. सर्वांचे देवता आई सरस्वती मातेला स्मरण. माझे समालोचन क्षेत्रातील गुरु स्वर्गीय भालचंद्र ठाकूर सरांना स्मरण करून मी समालोचन कक्षातून समालोचक संदीप गाबंड बापाने अतिथी कक्षामध्ये आलेले आमच्या अतिथी, स्पर्धेमध्ये सहभागी होणारे सर्व संघ आणि या स्पर्धेचा आनंद लुटण्याकरता आलेले लाडके प्रेक्षक या सर्वांचंच जुचंद्र प्रीमियर लीग 2025 मध्ये चौथ्या पर्वात शब्दसमूहाने स्वागत करतोय. गोड आवाज काही वेळापूर्वी तुम्ही ऐकलायत अक्षयजी साटम यांचा, तसेच भावेशजी बनगा आणि तुषारजी सोनावणे हे सुद्धा थोड्याच वेळात कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईंट होताना दिसतील. पहिला टॉस संपलाय. प्रथम फलंदाजी करताना टॉस हरल्यावर आय थिंक टॉस जिंकून त्यांनी बॅटिंग घेतली होती आणि बॅटिंग करत असताना 4 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा बनवल्यात. 49 धावसंख्येचं टार्गेट शिवतेज स्पोर्ट्स संघाच्या विरुद्ध ठेवलेला आहे. खऱ्या अर्थाने शिवतेज स्पोर्ट्स संघाने सुद्धा या स्पर्धेमध्ये हवी तितकी चांगली कामगिरी केली नाही. हा मॅच त्यांच्याकरता जिंकणं फार गरजेचं असेल. या उलट छत्रपती वॉरियर्स टीमने चांगला परफॉर्मन्स दिला. त्या ग्रुपमधून त्यांनी चांगलं प्रदर्शन करत असताना ज्या मॅचेस होत्या त्या सर्व मॅचेस त्यांनी जिंकलेत आणि ही मॅच त्यांच्याकरता फार महत्वाची असेल. 2021 पासून JPL चं पर्व सुरू झालं आणि आता चौथ्या पर्वामध्ये आपण आलो. चौथ्या पर्वामध्ये सुद्धा चांगले संघ मालक आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं भेटलेले आहेत. रजनी क्रिकेटची स्पर्धा आहे. यंदा मनापासून इच्छा होती कुमार प्रथमेश कन्हैया भोईर यांची की रजनी क्रिकेटमध्येच आपण JPL कळूया आणि ते स्वप्न त्यांनी पाहिलेलं पूर्ण केलं जातंय. मॅनेजमेंटची संपूर्ण सूत्र हाताळताना आपण बघितलं ती मनीष म्हात्रे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला. मॅच सुरू होतोय, पंच इशारा करताय, टायमर सुद्धा ऑन होतोय. 8 वाजून 50 मिनिटं झालेत. याचाच अर्थ पहिला बॉल 8 वाजून 51 मिनिटांनी या ठिकाणी पडलं जाईल आणि पहिले षटक टाकण्याकरता कल्पेश म्हात्रे छत्रपती वॉरियर्स टीमचे आयकॉन खेळाडू सज्ज होत आहेत. स्ट्रायकिंगकडे बॅटर पार्थ सिंग आहेत आणि नॉन स्ट्रायकिंगकडे बॅटरची भूमिका अदा करण्याकरता रोहित निकम. पहिलाच बॉल. डिफेन्सिव्ह स्ट्रोक, फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने ह्या चेंडूला खेळून काढलं होतं. एक धाव पण पूर्ण केली जाईल काय? दोघांमध्ये इथे कॉलिंग नव्हतं, सामंजस्यपणा नव्हता आणि त्याचा फायदा त्या टीमला झाला नाही. फिल्डिंग करणाऱ्या टीमचा आत्मविश्वास वाढेल. पहिला चेंडू डॉट टाकला गेलाय. छत्रपती वॉरियर्स टीमची चांगली कामगिरी JPLच्या चौथ्या पर्वामध्ये झालेली दिसून येतोय. इनसाइड आउट करून खेळायचं होतं. शॉट सिलेक्शन उत्तम प्रकारचं नव्हतं. शॉट
पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेला. एका धाब्यानिशी आता अकाउंट ओपन करताना पार्थ सिंग नावाचा खेळाडू आयकॉन आहे. एरवी या खेळाडूला एनसी अंतर्गत पतो पॅकर्स टीम मध्ये आपण बघत असतोय. चेक कॅमेरामॅन फोकस करायचा आहे. या ठिकाणी आपण विशेष सन्मान करतोय मंगेशजी चव्हाण साहेबांचा आणि त्यांचा यथोचित सन्मान मनीष म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जातो. या स्पर्धेकरता आर्थिक सहकार्य ज्यांच्या वतीने लाभले मंगेशजी चव्हाण समाजसेवक आणि त्यांचा आपण करतोय विशेष सन्मान. थँक्यू मंगेशजी चव्हाण साहेब शहर प्रमुख आहेत आणि या स्पर्धेमध्ये त्यांचा हा विशेष सन्मान. खूप खूप धन्यवाद मंगेश चव्हाण साहेब समाजसेवक आणि त्यांचा हा यथोचित सन्मान केला जातोय. थँक्यू. दोन पैकी दोन मॅच मध्ये वर्चस्व पाहायला मिळालं छत्रपती वॉरियर्स टीमचं आणि त्यांच्या ग्रुपमधून सध्या आता हा तिसरा मॅच ते खेळताना दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला शिवतेज स्पोर्ट्सचा जर आपण विचार केला तर त्यांची सुद्धा आपण चर्चा करूया. शिवतेज स्पोर्ट्सने आतापर्यंत जिंकलेल्या मॅच एकच मॅच जिंकलेत आणि इतर दोन मॅच मध्ये त्यांच्या हाती पराभव आलाय. हा मॅच त्यांच्याकरता करो या मरो असा आहे. नुकताच बॅटर बाद झालाय. मंगेशजी चव्हाण साहेबांचा पुन्हा एकदा आभार मानतोय. त्यांच्या सोबत आलेल्या प्रमुख अतिथींचा सुद्धा आम्ही आभार मानतोय. शहर प्रमुख आहेत शिवसेनेचे आणि त्यांना आपण अतिथी कक्षामध्ये नुकताच पाहिलं होतं. थँक्यू सो मच. सर्वांचाच आम्ही आभार मानतोय. तुमची भेट या स्पर्धेकरता या JPL करता फार मोलाची ठरली. मॅच कडे वळूया. 1 वर 1 गडी बाद 3 बॉलची समाप्ती. अजय आलाय पुढे येऊन. अजयने या चेंडूला खेळून काढलोय मिड ऑफ क्षेत्रामध्ये डिरेक्ट हिट. परंतु हा बॅटर सुरक्षितरित्या पोहोचला हे दर्शवत आहेत आणि खऱ्या अर्थाने सरळ तो धावत आला होता. त्यामुळेच पंचांना व्यवस्थितरित्या ते पंच बघू शकले नव्हते हे दर्शवत आहेत. सो आय थिंक इथे ही एक धाव पूर्ण केली जाईल काय ते आपण चर्चा करूया. आर्ग्युमेंट्स करण्याकरता सर्वांनी एकत्रित येऊ नका. 1 वर 1 गडी बाद झाला होता 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर आणि रोहित निकम सारखा बडा खेळाडू तिथे बाद होताना दिसलाय. सरळ धावत असताना कधी कधी एखादा खेळाडू मध्ये आला तर मग पंचांच्या नजरेमध्ये ते दिसून येत नसतं. सो इथे काय घडलंय हे एक धाव. फिल्डिंग लगेच सजवून घ्या. एक धाव पूर्ण होतोय. फिल्डिंग सजवून घ्या. एका धाब्याच्या मदतीनं आता धावफळक पुढे सरकतोय आणि धाबा लागले जातात ते 2. 4 बॉलची समाप्ती. धावसंख्या 1 गडी बाद 2. दबाव दडपण सर्वस्वी टाकले गेले प्रत्युत्तर देणाऱ्या शिवतेज स्पोर्ट्स या संघावर. थोडस आणखीन चांगला लढा द्यावा लागेल कारण विजयी रथ तोडण्याकरता तुमचे प्रयत्न जर झाले तर प्रयत्नांना यश मिळू शकतं. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये शतरक्षक ठेवला गेलाय. 3 शतरक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. ह्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये कोळवटापादा चेंडू होता. चांगला ड्राईव्ह बघायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक धाव पळून पूर्ण केली. केबल मात्र चेंडूवर येत आहेत. उचलेपर्यंत एकच धाव. दोन्ही बॅटरना त्रस्त करणारी बॉलिंग होत आहे कल्पेश म्हात्रे या गोलंदाजाद्वारे. धावसंख्या इकडे पुढे सरकली. धाबा लागल्या जात आहेत. 1 गडी बाद 3. 5 बॉलची समाप्ती. शेवटचा 1 बॉल असेल. पॉवरफुल गोलंदाजी होत आहे या पॉवर प्ले मध्ये. मोठा फटका खेळलाय. चेंडू हवेत आहे. उंची जास्त गाठली. काय तितकीच लांबी असेल. ओहो व्हॉट कॅच. गुड कॅच ऑफ क्वालिटी. चांगला झेल टिपलाय आणि फलंदाजाला इथे बाद केलंय. दुसरा धक्का. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. धावसंख्या 2 गडी बाद 3.
बघू शकतायत कशा पद्धतीने एन्जॉयमेंट केलं. आय थिंक संपूर्ण स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर म्हणून जर चर्चा झाली सध्याच्या 1 ते 2 दिवसात, तर या रजनीमध्ये हार्दिक पाटील या खेळाडूचं मी आवर्जून नाव घेईन. चांगलं फिल्डिंग त्याच्याद्वारे पाहायला मिळाली. धावसंख्या धावफळकावर 3 गडी बाद 5. जिंकण्याकरता लक्ष होतं 49 या धावसंख्येचं. छत्रपती वॉरियर्स टीमने ठेवलेलं शिवतेज स्पोर्ट्स संघासमोर. छत्रपती आणि शिवतेज म्हटलं तर दोन्ही नावामध्ये आपल्याला साम्य दिसतंय. छत्रपती आणि शिवतेज. शिवतेज म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं ही आठवण आपल्याला आल्यापासून राहत नाही. आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार आहेत. नवीन बॅटर आले जितेंद्र पाटील. वरिष्ठ खेळाडू आहेत. 40+ चे क्रिकेट सुद्धा ते खेळत असतात. जितेंद्र मास्टरचे हे चांगले खेळाडू आणि पतू पॅकर संघाकडून एनसीए अंतर्गत खेळत असतात. शॉर्ट बॉल होता, फुल करायचं होतं. बॅटर रिदम मध्ये येताना दिसत नाही. खऱ्या अर्थाने फ्रंट फूट आणि बॅक फूट ओळखणं फार गरजेचं आहे. चेंडूच्या रेषेमध्ये बॅटरला येणं गरजेचं होतं. ते काम बॅटर करताना दिसत नाही. आणि हा डॉट बॉल. 1.4 बॉलच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 5. दबाव जो वाढलाय त्या दबावामधून बाहेर पाडणारा एखादा संकटमोचक मिळेल काय शिवतेज स्पोर्ट्स संघाला, प्रश्न केलाय आमच्या लाडक्या प्रेक्षकांनी. पुढचा बॉल. ओहो, ईशान ठिकन, कारण आवाज इथपर्यंत आला होता. विकेटचं झाले पतन. अशीच जर स्थिती राहिली तर मग नेट रन रेट वर सुद्धा परिणाम तो होऊ शकतोय. 1.5 बॉलची समाप्ती. धावफळकावर शिवतेज स्पोर्ट्स जुचंद्र टीमची धावसंख्या आहे 4 गडी बाद 5. जणू काही लॉंग टेनिसचा जो खेळ असतो तसा स्कोरबोर्ड या ठिकाणी दिसतोय. 5-4 4-5. 5 धाबा 4 गडी बाद 1.5 चेंडूची समाप्ती. रिक्वायर रन रेट आता वाढलाय 20.31 चा तो बनलाय. 4 षटकांमध्ये बनवायच्या होत्या 49 आणि आता घसरगुंडी आपल्याला पाहायला मिळतोय शिवतेज स्पोर्ट्स संघाची. सावरावं लागेल. डाव सावरण्याकरता विशाल पाटील नावाचा एक खंदा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. डिसिप्लिन नेहमीच त्याचं पाहायला मिळालंय. आतापर्यंत मागच्या काही टुर्नामेंट्स मी बघितलोय आणि चांगला खेळ तो करत असतोय. रन मशीन आहे ही रन मशीन मागे का ठेवली हा प्रश्न सुद्धा पडला असेल इतर त्यांच्या चाहत्यांना. 5 धाबा 4 गडी बाद या षटकातील शेवटचा बॉल. हो, आडव्या बॅटने चोप दिलाय. मिड ऑफ मधून लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू गेला. एक धाव मिळाली. दुसऱ्या धाबेकरता दोन्ही बॅटर उत्सुक होते. 2 धाबा होतात पूर्ण. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावसंख्येचा पाठलाग करत असताना शिवतेज स्पोर्ट्स संघाची धावसंख्या 4 गडी बाद 7. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 42 धावांची गरज आहे. 12 चेंडू 42 ची आवश्यकता. बॅटरला सुद्धा चमकावं लागेल आणि गोलंदाज मार्गावर गोलंदाज झालंय कौशिक मात्र बिट्टू. आणि इथे सॉफ्ट डिसमिसल. ऋतिक भोईर या खेळाडूला परत जावं लागतं. विकेटचं पतन. 5वा धक्का. 5 गडी बाद धावसंख्या 7. उत्कृष्ट गोलंदाज हा किताब त्याला मिळाला आणि तदनंतर पुन्हा तो आता मागे वळून बघत नाही. सातत्य राखतोय.
चांगला आत्मविश्वास त्याने सुद्धा धारण केलाय. 5 गडी बाद, धावसंख्या 7. नुकताच बाद झालेला खेळाडू आपण ऋतिक भोईर याला पाहिलं. नवीन बॅटर संकेत जाधव उतरलेत. कौशिकला पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली. विशाल पाटील आणि संकेत जाधव मध्ये चर्चा सुद्धा झाली. धावा बनवण्याची ही चर्चा असेल. 11 बॉल शिल्लक आहेत आणि 11 बॉल मध्ये 42 धावांची गरज आहे. आतापर्यंत 70 षटकार आणि 90 चौकार लागलेत या JPL मध्ये. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. चेंडूला खेळून काढला जातो लॉंग ऑफ रिझन मध्ये. शतरक्षकाला चकवत चेंडू सीमारेषे पार. मिळतात धावा 4. JPL चौकार. अकरा. ऑफ स्टंपवर सफल होऊन खेळायचं होतं बॅटरला. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. बघा फलंदाजाच्या मनामध्ये असे विचार काय येत आहेत. याआधी त्यांनी ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला चांगल्या पद्धतीने खेळलं होतं आणि तदनंतर त्याच्या मनात असं वाटलं की आता ऑफ स्टंपवर सफल होऊन ऑन साईडला फटका खेळू, परंतु तो अंदाज त्याचा चुकीचा होता. पुढचा बॉल मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहेत आणि ते सॉफ्ट डिसमिसल. कौशिक मात्रे बिट्टू याला आणखीन एक सफलता. धावसंख्या 11. 6 गडी बाद. पूर्णतः घसरगुंडी होताना दिसतोय. 6 गडी बाद 11 धावा शिवते स्पोर्ट्स संघाची. जो दबदबा होता सुरुवातीला तो दबदबा आता दिसत नाही. ती दहशत आता दिसत नाही आणि जसे 2 मॅच जिंकलेत तसे दहशत पाहायला मिळतोय ती छत्रपती वॉरियर्स या टीमची. नवीन बॅटर भावेश पाटील गेलेत. आता दोन्ही बंदी बघूया काय करतायत. भावेश पाटील पुढे येऊन खेळण्याच्या विचारात होते. गुड लेन स्पॉटवर चेंडू पडलाय. पंचांकडे प्रश्न विचारलाय, परंतु हा चेंडू जर आपण बघितला तर अतिशय चांगल्या पद्धतीने टाकला गेलाय कौशिक मात्रे बिट्टू याच्याद्वारे. 5 बॉलची समाप्ती. धावसंख्या 6 गडी बाद 11. 2.5 चेंडूची समाप्ती झालेली आहे. 11 फॉर 6. 49 धावसंख्येचं टार्गेट होतं. वाढव्या बॅटचा चोप दिलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू आलाय. 1 धाव मिळाली. स्ट्रेट लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये केवल मात्रे होते. फेकी येईपर्यंत एकच धाब्यावर समाधान मानतोय आणि अकाउंट ओपन करतोय भावेश पाटील हा खेळाडू, पॉप्स या नावाने प्रसिद्ध. 12 6 गडी बाद झाले. 3 षटकं समाप्त झाली. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 37 धाबांची गरज आहे. 6 मध्ये पाहिजेत 37. त्याचं पाहायला मिळालं होतं आणि आता गोलंदाजीसाठी ते उत्सुक होते. हो चांगला बॉल गुडलेम तर क्षेत्रामध्ये टाकलाय नवीन. मात्र या गोलंदाजाने धावसंख्या धावफळकर आहे ती 12 धावा 6 गडी बाद. 12 धावा पूर्णतः जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय. बॅटिंग करणारी टीमला म्हणतात ना की समय बड़ा ताकतवर होता है. कभी कभी जंगल में राज करने वाले शेर को भी सर्कस में नाचना पड़ता है आणि अशी स्थिती सध्याच्या घडीला ह्या मॅच मध्ये आहे. चांगल्या खेळाडूंना बीट करतात गोलंदाज. खडे खडे हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये ह्या खेळपट्टीवर खेळताना दिसत. 6 गडी बाद. धावसंख्या आहे ती 12 धावा. डेड बॉलचा इशारा पंच विशाल नाईक सरांचा. विशाल नाईक, विरल नायर हे 2 पंच या मॅच मध्ये दिसत आहेत. याआधी ललित भोईर सरांना आपण पाहिलं. या जीवचंद्र गावातील ते अनमोल रत्न.
फुल टॉस बॉल लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू आहे. वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येचा कोटा वाढताना दिसतोय. धाबा लागले जात आहेत. 6 गडी बाद 13. 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये जिंकण्याकरता अजून जर आपण विचार केला तर 46 अजून 36 धावांची गरज. फुल टॉस बॉल होता परंतु बॅटचं एज लागून थेट हा चेंडू यष्ट्यांवर आदळतोय. हा 7वा धक्का. 7 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर 13. 13 फॉर 7. आय थिंक दोन्ही संघ जे पुढील मॅच खेळणार आहेत त्या दोन्ही टीमने खेळण्याकरता रेडी राहा, तयारीत राहा. धावसंख्या धावफलकावर 7 गडी बाद 13. नवीन मात्र चांगला परफॉर्मन्स करतोय. 3 चेंडूंमध्ये खर्च केले 1 धाव आणि 1 सफलता पूर्ण केली. आता अनुष आलाय. आडव्या बॅटने खेळला जातो या चेंडूला. मिड ऑफ क्षेत्रामध्ये टिपलाय झेल. फलंदाज अनुष होतो फेल. गुड कॅच. अतिशय चांगला झेल टिपलाय. विकेटचं पतन. 8 गडी बाद. धावसंख्या 13. 13. रेडी राहा आणि जसं मॅच संपेल तसं आपण ज्या लगेचच मैदानाच्या आतमध्ये पुन्हा बघितलं आपण कशा पद्धतीने हा झेल टिपलाय. योग्य ती उंची नव्हती आणि अप्रतिम झेल. पुन्हा एकदा आय थिंक हार्दिक फेम मध्ये आलेत. जास्त झेल या JPL मध्ये हार्दिकच्या नावावर दिसतंय. धावसंख्या 13. 8 गडी बाद. स्लोवर वन. चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन आणि नवीन बॅटर जर आपण बघितला तर तो सुशांत होता. 1 धाव पूर्ण करतोय. एका धाब्याच्या मदतीनं 14 धाबा चाललेत आणि 8 गडी बाद चाललेत. 14 धाबा 8 गडी बाद. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहेत. नवीन मात्रे या खेळाडूने 16 धाबांची चांगली खेळी साकारली. पायाभरणी केली आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा आता 2 विकेट मिळवलेत. पुढचा बॉल एक वेगळा फटका दाखवण्याच्या तयारीमध्ये होता आणि अशा रीतीने ह्या मॅच वर कब्जा केलेला आहे छत्रपती वॉरियर्स या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन छत्रपती वॉरियर्स टीम. लाईनअप मध्ये जा. दोन्ही संघ लाईनअप मध्ये जातील. छत्रपती वॉरियर्स आणि शिवतेज स्पोर्ट्स हँडशेक करतील. त्यानंतर ते मैदान सोडतील. हे तुम्ही पूर्ण मॅच समोर बघू शकतायत. नवीन मात्रे 10 बॉल मध्ये 17 धावांचं योगदान. 6 बॉल मध्ये 14 धावांचं योगदान कल्पेश म्हात्रेचं. आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजीमध्ये नवीन मात्रे पुन्हा फेम मध्ये आलेत. एका षटकामध्ये खर्च केल्या 2 धावा 2 विकेट्स प्राप्त केलेत. कल्पेश म्हात्रे एका षटकामध्ये 3 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट्स प्राप्त केलेत. परंतु खऱ्या अर्थाने पायाभरणी करणारा खेळाडू मिस्टर नवीन म्हात्रे ठरला या मॅचचा हिरो. नवीन म्हात्रे इज द मॅन ऑफ द मॅच. लाईनअप मध्ये चला. हँडशेक करा. शिवतेज लाईनअप मध्ये चला. JPL आहे ही. कारण आपण हारलो जिंकलो तरी विजय हा JPL चा होणार आहे. त्यामुळेच आपण हस्तांतरण करण्याकरता पुढे जा. एक छोटासा ब्रेक